भिवंडीतील पडघा इथे एटीएसची मोठी कारवाई। 22 जणांच्या टीमकडनं पडघ्यात दहशतवादी प्रकरणी छापा। कारवाईत मोठे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता। भारताची सीमा ओलांडून पाकिस्तानात गेलेली सुनीता जामगडे पाकमधील 3 नागरिकांच्या होती संपर्कात। तिघे पाक गुप्तचर यंत्रणेत कार्यरत असल्याचा संशय। पोलिसांकडून अधिक तपास सुरू। आयएसआयकडून भारतीय नंबरचा वापर करून अधिकाऱ्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न। अटकेतील आरोपी हसीननं अनेक भारतीय नंबर पुरवल्याची सूत्रांची माहिती। पोलिसांकडून अधिक तपास सुरू। युक्रेनचा रशियाच्या एअरबेसवर ड्रोन हल्ला। रशियातील अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे एअरबेस उद्ध्वस्त झाल्याची माहिती। तर रशियाच्या 40 फायटर जेटचं युक्रेनच्या हल्ल्यात नुकसान। रशिया आणि युक्रेनमध्ये अणुयुद्धांसारखं युद्ध झाल्याचं युक्रेनच्या माध्यमातून दावा। रशियाच्या 2 महत्त्वाच्या तळांना लक्ष्य केल्यामुळे रशियाचे धोकादायक बॉम्बर्स नष्ट। भरत गोगावलेंची मिमिक्री केली, आता तुमची उलटी गिनती सुरू। पुढच्या निवडणुकीत रुमाल डोक्यावर घ्यायला लावला नाही तर नाव सांगणार नाही, महेंद्र थोरवेंचा खासदार सुनील तटकरेंना इशारा। समृद्धीचा इगतपुरी ते आमणे हा शेवटचा टप्पा 5 जूनपासून खुला होणार। नाशिकच्या इगतपुरीत होणार उद्घाटन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा। भरधाव टेम्पोनं रिक्षाला दिलेल्या धडकेत 4 जणांचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी। बीडच्या खामगाव पंढरपूर हायवेवरची घटना। मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आता परदेशातून देणगी मिळवणं महाराष्ट्र सरकारला शक्य होणार। केंद्र सरकारकडून परवानगी मिळवणारं महाराष्ट्र ठरलं देशातलं पहिलं राज्य। शेगावातनं संत गजानन महाराज पालखीचं प्रस्थान। 33 दिवस प्रवास करून पोहोचणार पंढरपूरला। 700हून अधिक वारकऱ्यांचा दिंडीमध्ये सहभाग।